भास्करराव बगरे हे अतिशय सामान्य घरातून आलेले शिक्षक पेशा आणि शिक्षक पेशात काम करणारा पण आमचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष दिंडोरीचा हा लोकसभेला उभा करण्याचा निर्णय पवार साहेबांनी आणि आमचे श्रीराम शेट्टी आणि तिथल्या सगळ्या सहकार्याने घेतला। त्यांनाही विजयी करण्याचं काम त्या भागातल्या जनतेनं करून दाखवलेलं आहे। त्यामुळे भास्कर बगरे ही अतिशय चांगल्या मताने विजयी झाले। बाळ्यामामा म्हात्रे हे आमचे भिवंडीचे उमेदवार, त्यांच्यासाठी थोडासा आम्हाला जागा मिळवणं अवघड झालं, पण जागा जिंकणं सोपं झालं, कारण बाळ्यामामा म्हात्रे हे प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला, काम केलं आणि त्यामुळं मला खात्री आहे की आमचे माळशिरस म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील मोहिते पाटील हे सगळंच घर पूर्वीपासून पवार साहेबांना मानणारं होतं। पवार साहेबांच्या श्रद्धा होती। 5 वर्षापूर्वी काही गैरसमजामुळे आमच्यापासून विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या बरोबरचे काही लोक थोडेसे बाजूला गेलेले, पण 5 वर्षात पवार साहेबांचं संघटन कौशल्य एवढं महत्त्वाचं आहे की पवार साहेबांनी पुन्हा त्यांना आपल्याबरोबर घेतलं। विजयदादा मोहिते यांनी पवार साहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्राचं चित्र बदलायला त्याची एक मोठी मदत झाली आणि आज धैर्यशील मोहिते पाटील ही मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत। आमचे अमर काळे हे वर्ध्यातून विजयी झालेले आहेत। अमर काळे हे अतिशय कमी बोलणारे पण सगळ्या लोकांना मान्यता असणारे उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभे केले, तेही विजयी झालेले आहेत। असे आमचे 7 उमेदवार हे चांगल्या मताने जनतेने विजयी केलेले आहेत।